नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे सुनील गरंडवाळ यूट्यूब चॅनलमध्ये. बघा मित्रांनो, आज आमच्या टेंबरीचा बाजार आहे. तुम्हाला बाजार दाखवतो. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बघा आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त बघा कडदोडे बी आणले विकण्यासाठी आणि देवीच्या मूर्त्या बघा मित्रांनो. लय परिश्रम घेत आहे बघा दुकानदार. उन्हामध्ये तळमळतात बघा. त्यांनी तपड सुद्धा नाही बांधलं. त्यांच्या कार्याला सलाम माझा. बोळखे बघा, पंत्या आहे, बघू शकता मित्रांनो. मावशी पण बसलेला आहे बघा मित्रांनो विकण्यासाठी. देवीच्या मूर्ती आहे, बोळके, पंत्या आहे, बघू शकता. त्याचे पण दुकान आहे बघा. आमचे काका आहे, त्यांची दुकान आहे बघा. प्रसिद्ध दुकानदार आहे बघा मित्रांनो. माझे मित्र बघा मुने माणिक, त्यांचं खूप मोठं दुकान आहे बघा फटाक्याचं. त्यांनी लय मोठा स्टॉक आणला बघा. संपूर्ण गावाला पूर्ण असा स्टॉक आहे बघा फटाक्यासाठी. आणि सर्वांनी लवकर लवकर खरेदी करून घ्यावी. आणि नंतर काय होईल माहिती आहे का, तुम्हाला स्टॉक पुरणार नाही मित्रांनो, पुरणार नाही. तुमच्या मित्राचं मनोगत आहे का मित्रांनो? काय म्हणणं का, कोणते कोणते फटाके तुमच्याकडं? बघू शकता मित्रांनो, त्यांच्याकडे खूप मोठा स्टॉक आहे. आणि त्यांनी सकाळपासून खूप गिराईक केले बघा. त्यांचा आवाज बी एक बारीक येऊ लागला बघा मित्रांनो. खूप स्टॉक विकला त्यांनी, असं म्हणायला हरकत नाही. बाबांनी पंत्यानी बोळ खेळले बघा मित्रांनो, बघू शकता. कस काय बरं का बाजार बघा. बाबांनी फटाक्याचं दुकान लावलं बघा पंती बोळके सोबत. मानणं पडलं बाबाला. आता दिवाळीच्या मुहूर्तावर फटाक्याच्या असंख्य दुकानं आले बघा टेंभुर्णीमध्ये, टेंभुर्णीच्या बाजारात बघू शकता. दुकानदार सकाळपासून बसलेले बघा. कस काय बरं बाजार? बर बर बर. पब्लिसिटी चांगली काच, बघू शकता. खूप मोठा बाजार असतो आमचा. ते भावी सरपंच मित्र आहे बघा मित्रांनो, ते सुद्धा बाजारात आले बघा. आणि भाऊ कस काय राहिला बाजार? चालू आहे आता. नेमकं चालू मी या ठिकाणी. आणि मित्रांनो, या ठिकाणी मी कासची व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो आहे. आज नेमकं बाजारावरती काय परिणाम झाला आहे, कारण की आमच्या भागामध्ये मित्रांनो यावरती दुष्काळ पडलेला आहे. त्यामुळं ते परिणाम नक्की जाणून द्या आपल्या बाजारात. बघू शकता दुष्काळ पडलेला बघा मित्रांनो. आणि शेतकरी हवालदिल आहे सध्या. सरकार काही मदत करत नाही बघा. तर मित्रांनो, चिवड्याच्या पण दुकान आल्या बघा. मुरमुरे, पोहे, चिवडा आता दिवाळीसाठी फराळाची तयारी करण्यासाठी लागणार आहे बघा. आणि हे आमचे रुमालाचे दुकान बी आहे बघा. टोपी, रुमाला आता लागणार आहे. आता लाडके बहीण येईन ओवाळासाठी. खासगाव दुकान आहे बघा, फेमस दुकान आहे मित्रांनो. ते दुकानदार आहे खासगावचे, बघू शकता. बघू शकता मित्रांनो, हे दुकानं फटाक्या दुकान लागले बघा. असंख्य दुकानं बघा. आता मुरमुऱ्याच्या आणि रेवड्याच्या दुकान लागल्या. आणि महालक्ष्मीच्या मूर्त्या पण बघा मित्रांनो. आणि गोड पदार्थ बी त्याच्यात बघू शकता. आणि हे आमच्या खापरखेडचे बघा, खापरखेडचे दत्रे साहेब बघा. आणि त्यांनी दिवाळीच्या निमित्त पंत्या आणि बोळखे आणले बघा विकण्यासाठी. कस काय बरं बाजार? बर बर. पब्लिक चांगली नाच, बघू शकता. खूप मोठे दुकानदार बघा मित्रांनो. आणि सिजनेबल त्यांचं काम असतं बघा. दिवाळी आला सीझन तर पंत्या बोळखे एकाच्या, पोळ्या दिवशी यसनी एकाच्या, बघू शकता मित्रांनो. आमच्या दुकान बघा, इथं पंत्या आहे. परत इथं देवीच्या मूर्त्या आणल्या त्यांनी विकण्यासाठी. बोळखे बघा. आणि दर्शन विकला गिरायकाशी समाचारी त्याचं बघू शकता मित्रांनो. आमचे मित्र आहे सुभाष तांबेकर यांचं दुकान आहे बघा. आणि प्रसिद्ध दुकान बघा फटाक्या संदर्भात. तुम्ही त्यांच्याकडेच फटाके खरेदी करा अशी विनंती करतो सगळ्याला. आणि ते आमचे बंधू आहे, आमचे मित्र आहे बघा. आमचे सुभाष भाऊचे मित्र आहे बघा, मुळे भाऊ. ते शाळेमध्ये नोकरीला आहे ते. मग त्याने आज मित्राला बाजारा खातीर एक सहकार्य म्हणून ते आले बघा. समोर पण दुकान आहे, बघू शकता. बाजारानिमित्त आजीनं काकड्या आणल्या विकण्यासाठी. आणि दोडके आणले बघा, शिराचे दोडके बघू शकता. भाजीपाला आहे. मावशी पण बसले बघू शकता मित्रांनो. दुकान बघा. आणि प्रत्येक बाजारामध्ये जे असतात बघा, बघू शकता मित्रांनो. ते आमचे शंकर भाऊ आहे. शंकर भाऊ काय ऐकून राहिले बाबा? गोबी, पान गोबी आहे, फुलगोबी.
बघू शकता शंकर भाऊची हाजरी प्रत्येक बाजारात असते बघा मित्रांनो. आणि त्यांच्याकडं ताजा भाजीपाला असतो बघा मित्रांनो, शेतातला भाजीपाला असतो बघू शकता. बघा मावशीला टेन्शन आलं बघा, बाजाराचं टेन्शन घेऊ नका मावशी. बघा टोमॅटो आहे, शेपूची भाजी आहे, कोथिंबीर आहे आणि शेंगडी आहे आणि आपल्या मेथीची भाजी आहे बघा बघू शकता. बाजारामध्ये बरोबर दुकान लागली बघा, रेवड्यात दुकान लागली बघा मित्रांनो बघू शकता. खूप मोठे दुकानदार आहे आणि ते मागे बघा सेफचं दुकान टाकून बसले बघा आमचे मित्रचे. आणि खूप मोठे व्यापारी बघा मित्रांनो, आणि त्यांचं हर बाजारामध्ये दुकान असतं बघा त्यांचं बघू शकता. आणि आमचे भाऊ तर प्रत्येक बाजारात असतात, त्यांचं खूप मोठं दुकान आहे आणि भाजीपाला त्यांच्याकडे खूप खूप असतो बघा मित्रांनो बघू शकता. इकडे आहे आणि पानगोबी आहे, फुलगोबी आहे आणि टोमॅटो आपलं वांगे बघा, गावरान वांगे आणि टोमॅटो आहे, भेंडी आहे बघू शकता. बघा खूप मेहनती माणसं आहे बघा, त्यांनी सुद्धा आता बाजारामध्ये हजेरी लावली बघा. टोमॅटो आहे, काकडी आहे आमच्या दाजीकडं आणि हावळा बघा, आवळा लागला सांगा कोणाला लागला तुम्हाला कळवा, मी दाजीला संपर्क करून त्यांना घरपोच आवळा पाठवीन. वडील आहे त्यांनी पण दुकान टाकलं बघा, देवीच्या मूर्त्या आहे, पंत्या आहे, बोळके. कोणाला लागल्यास मला संपर्क साधावा बघू शकता. माझे वडील खूप कष्टाळू व्यक्तिमत्व आहे, लय मोठे. स्वतःसाठी ते कधी जगले नाही, त्यांनी आमच्यासाठीच जगले. त्यांनी आमच्यासाठी त्याग केलं, त्यागाचं बलिदान आहे बघा ते आमच्या परिवारासाठी बघू शकता. माझे वडील आहे प्रत्येक बाजारामध्ये आणि त्यांचं काम सिजनेबल असतं बघा मित्रांनो, सिजनेबल काम आहे त्यांचं. तुम्हाला बाजारात बराच दाखला होता थोडा आणि मागच्या बाजारात चांगला बाजार असेल ना, चांगला असायला पाहिजे पण आज काही एवढा प्रतिसाद नाही म्हणून असं दिवस पण चांगला. आता दिवाळीचे पण सण आहे, आता सणानिमित्त